स्वागत आहे सगळ्यांचं. हा व्लॉग मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी शूट केला होता. या दिवशी मी सकाळी लवकरच उठले होते, कारण की आदल्या दिवशी मी पोस्ट बनवायची विसरले होते आणि मला सकाळी 6:30 वाजता झोपेत ते आठवलं. त्या दिवशी जिम स्किप करून मी सगळं माझं काम करून घेतलं आणि आईने नाश्त्याला बनवले होते मस्त डोसे. डोसा तर माझा फेवरेटच आहे. मी तो खाल्ला आणि ऑफिसला जाण्यासाठी रेडी झाले. हा माझा होता OOTD. टिफिन पॅक करायला गेले तर समजलं आईने माझी फेवरेट बटाट्याची भाजी बनवली आहे. गुलाबाचं फूल पण आलं होतं. ते जाण्याआधी देवरात ठेवलं. देवांकडनं आशीर्वाद पण घेतला. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर समजलं मी डिझाईन केलेलं पोस्टर ऍट लास्ट भिंतीवर पेस्ट झालं आहे आणि ते बघितल्यावर माझी स्माइल थांबतच नव्हती. काम चालू केलं, लंच ब्रेक वगैरे झाला आणि तेवढ्यातच कॉफी पण आली. ऑफिस झाल्यानंतर मी घरी आले आणि रेडी होत होते, कारण की मला जायचं होतं एका शूटसाठी. या टाइमला आई पण माझ्यासोबत येत होती. आम्ही बसने चाललो होतो. तेव्हा ही आम्हाला छोटी मुलगी दिसली. एकदम टाईट पकडून उभी होती, कारण की आय गेस ती याआधी 2-3 वेळा पडली असेल म्हणून. मग मी पोचले होते शूट लोकेशनवर आणि यांचं नवीन शॉपचं ओपनिंग होतं, म्हणून मी त्यांच्यासाठी छोटंसं गिफ्ट पण नेलं होतं. आणि याचा व्हिडिओ लवकरच माझ्या युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेजवर येणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण आत्ताच फॉलो करून ठेवा. आमचं काम झाल्यावर आम्ही लगेच तिथून निघालो आणि तिथून जात असताना आम्ही चुकीच्या स्पॉटवर उतरलो. तिथून आम्हाला एका काकांनी सांगितलं इथून फक्त 5 मिनिटाचाच रस्ता आहे. पण त्या 5 मिनिटाच्या रस्त्यावरून आम्हाला 2 दत्तगुरूंचे मंदिर दिसले आणि सकाळपासून माझी आणि आईची इच्छा होतच होती कुठल्या तरी मंदिरात जाऊन यावं आणि योगायोगाने आमचं दर्शन पण खूप छान झालं. आजसाठी एवढंच. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या.